ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरू शेगाव निवासी गजानन महाराज यांच्या मंदिरामध्ये आपण बसलेले आहात. अशोक होऊया, एक पुष्पगुच्छ देऊन सन्मान करा अशोक भाऊंचा. तसेच आपण ज्या रथयात्रेच्या माध्यमातून आता ब्रह्म जरा जय जयकार जोरात करा मावशी. भारत माता की, स्वामी शुकदास महाराज की, मुंगसाजी बाबा की. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आता दहीहंडीचा कार्यक्रम आहे बरं का. आज माऊलींनी आपल्या सर्वांना आनंद दिला. त्या ब्रह्मतीर्थ भौरदी या ठिकाणी स्वामी शुकदास माऊलींच्या कार्तिक पौर्णिमोत्सवाच्या निमित्तानं आजूबाजूला पडलेली किंवा न मिळालेली असा भाविक भक्त राहिला नाही पाहिजे. गरीब अनाथ अपंग दलित तोची हा पतित झालाज्ञ शुकदास म्हणे हेची माझे देव अर्पिला मी जीव त्यांच्यासाठी. आरतीवाले तयार राहा. पात्रवळी वितरण झाल्याबरोबर महाप्रसाद वितरण होणार आहे. धन्यवाद. असे हात हलवा. जगद्गुरु स्वामी विवेकानंद की, भारत माता की, स्वामी शुकदास माऊली की. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आता आरती करायची आपल्याला. आरती. जय स्वामी शुकदास माऊली की जय हो. अतिशय शिस्तबद्ध, अतिशय चांगल्या पद्धतीची ही महापंक्तीची महापंगत. चला, खरकट, पात्रवाळी, कचरा शेतामध्ये दिसला नाही पाहिजे. एका जागेवर गोळा करा, नाही तर पत्रवाळ्या घरी घेऊन जा. आपल्या पत्र्याला खोचा, शेतात टाका, नाही तर इथं एका जागेवर करा. पण अस्वच्छता होईल असं वागू नका. सध्या प्रसाद घेऊ नका, थांबा. मुंगसाजी माऊली. जगद्वंद्यम विवेकानंद रूपिणम वीरेश्वरात समुत्पन्नम सप्तर्षि मंडलागतम ज्ञान भक्ति प्रदातारम पद्माक्ष गौर विग्रहम ध्यायेत देवम ज्योतिपुंजम लोक कल्याणकारिणम. परम दयाळू, परम कृपाळू, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठानी दयाळू दिनांची माऊली आपल्या सर्वांवर कृपा करणारे सद्गुरुनाथ सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली यांच्या चरणी एकदा पुन्हा जोरदार टाळ्या वाजवून आपण प्रणिपात करा. थोडासा वाढवा, फक्त इको नको. आजची महाप्रसादाची जी महापंगत आहे ही एवढी सुंदर झाली म्हणजे आता बोलताना गोरे सरांचाही गळा बसला आणि मी तो बसलोच. म्हणजे एवढी मोठी माळ माझ्या गळ्यात घातली. याला हार नाही म्हणणार मी, क्योंकि हम कभी हार स्वीकार नहीं करते, क्योंकि हम स्वामी शुकदास माऊली के बंदे हैं. वाजवा एकदा जोरदार टाळ्या. वा 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 वा. आणि लाईट गेल्यानंतर इकडून मला जयघोषाचा आवाज येऊ लागला, माता माऊलींचा. म्हणजे ही लाईट जरी गेली तरी तुमची लाईट गेली नव्हती, त्याकरता जोरदार टाळी वाजली पाहिजे. कारण आपण सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊलींच्या सानिध्यात आहोत ना, त्याच्यामुळं आपली हार कधीच होणार नाही, आपली जीत होणार. आजची महाप्रसादाची महापंग एवढी सुंदर झाली कारण जरा आवाज कमी होता वरचा साऊंड आणि नंतर तर बंदच पडला. पण
आवाज बंद जरी झाला तरी सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली आम्हाला पाहते, मुंगसाजी माऊली आम्हाला पाहते. हा विश्वास आपल्या मनात असल्यामुळे थोडीशी सुद्धा बेशिस्त झाली नाही. त्याकरताही जोरदार टाळी वाजवली पाहिजे. मी सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊलींच्या समोर इतकं बोलायचो की माझं आडनाव पवार आहे, मला शुकदास माऊली पॉवर हाऊस म्हणायची. पण आज मी जरा थकल्यासारखं झालो. याचं कारण असं, मी काल सकाळपासून स्वतः गाडी चालवत नगरवरून रात्री 10:30 वाजता आश्रमात आलो. मी अशा भाऊंना सांगितलं रात्री 1:30 वाजता झोप लागली, सकाळी 4लाच उठलो. 6 पासून माझं बोलणं सुरू आहे. मला डोणगाव मध्ये एक माणूस भेटला, त्याने एक पुस्तक दिलं, आमच्या गाडीमध्ये आहे, त्याचं नाव आहे अभिमन्यू. माझ्या बाजूला जे मुकिंदा भाऊ बसलेत ना आणि यशोदा माय बसलेली, नावही लय गोड आहेत बुवा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा याच्याकरता. मला वाटतं मुकिंदा भाऊ आणि यशोदा माईनं मागच्या वर्षी 11,000 दिले होते. आता ते आपल्या स्वामी शुकदास माऊलींच्या जयंती महोत्सवाच्या दिवशी 28 तारखेला 1111 रुपये दान देणार आहेत. त्याकरता जोरदार टाळी वाजवली पाहिजे. त्या अभिमन्यू नावाच्या माणसाने एक पुस्तक आम्हाला दिलं. या विदर्भामध्ये जेवढे काही प्रेक्षणीय स्थळ आहेत, त्या प्रेक्षणीय आणि धार्मिक स्थळांच्या ओव्या आहेत. त्याच्यामध्ये कुठल्या तरी मधल्या पानावर आपल्या हिवरा आश्रमचा उल्लेख आहे. ते आम्हाला माहितही नाही तो माणूस कोण, कुठला. तो मगाशी माझा आवाज ऐकून जय स्वामी शुकदास माऊली आवाज ऐकून जवळ आला. पुस्तक आताही या गाडीमध्ये आहे. ते मी स्वामी शुकदास माऊलींना एक शब्द नेहमी उच्चारतो, सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली. मागच्या वर्षी रुईखेड मायंब्याला मी या एका शब्दावरच प्रवचन केलं होतं, स्वामी शुकदास माऊली, सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली. पण त्या माणसानं बरं का आत्मानंद भाऊ, त्या पुस्तकामध्ये जो शब्द वापरलाय ना आपल्या शुकदास माऊलींना, तो आहे समर्थ सद्गुरू स्वामी शुकदास माऊली. कारण हे समर्थ आहेत, आपल्याला थोडं सुद्धा ढळू देत नाही. टाळ्या वाजवत जा. कारण तुम्हाला त्याने धरलंय. मगाशी बोलत असताना अशोक भाऊ मला एक अभंग आठवला अनुभूतीतला, की तुझी एक आहे माझे प्रेमस्थान, सर्वस्व अर्पण केले तुला. काय गोडवा आहे हो. बाहुली प्रमाणे झाली माझी स्थिती, सर्व सूत्रे हाती देवा तुझ्या. आणि शेवटचं स्वामी शुकदास माऊलींचं वचन फार महत्वाचं आहे बरं मावशी. ए माय बहिणी इकडे लक्ष द्या. शुकदास म्हणे झालो मी निर्भय, तुझी करता आहे म्हणून या. म्हणजे तू माझ्या प्रेमाचं ठिकाण आहेस आणि मी आता निर्भय झालोय. हा विश्वास, जसं मगाशी गोरे सरांनी सांगितलं ना की आता प्रत्येकाजवळ मोबाईल आहेत. नामदेवराया, आमची परमपूजनीय मालपाणी माऊली तब्येत बरी नाही, पण आमच्या गणगणे साहेबांनी मुद्दाम दिवसभर गाडीमध्ये बसून हे सगळे आमचे कार्यकर्ते थकून भागून या ठिकाणी बसून ज्या माता माऊल्यांनी मगाशी या ठिकाणी स्वामी शुकदास माऊलींची 40 म्हटली, त्या आमच्या वनिताताई सांबपुरे, त्यांनी एक अष्टकही तयार केले शुकदास माऊलीवर आणि शुकदास माऊलींची 52 ही तयार केली. एकदा त्यांच्याकरता टाळी वाजली पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. गोरे सर मगाशी म्हणाले किंवा लोक म्हणतात मोबाईल लय पॉवरफुल आहे, तू यापेक्षा मग आणखी पॉवरफुल आहे. अहो किती पॉवरफुल आणा ना मोबाईल, इथं आणा बरोबर.
इथं जर आणलं ना तो मोबाईल नुसता फोटो काढायचा आणि शूटिंग करायची, बाकी काही कामाचा नाही. कारण इथली जी रेंज आहे ना, रेंज याला ब्रह्मतीर्थ म्हणतात. आणि जेवढे मोबाईल तुम्ही मावशी शहरात जा, तुम्ही इकडं अकोल्यात जा, बुलढाण्यात जा, वाशिमात जा, एवढे माणसं पळतात नुसत्या गाड्या. कोणी गाडीमध्ये बसलंय नुसतंच पळतंय, घराघर चाकं फिरवतोय, स्पीडनं पळतात माणसं. कोणी हिरो होंडा, कोणी मोटरसायकल. हिरो होंडा माहिती आहे ना, समोर बसतो तो हिरो, मागे बसते ती हांडा. ऍक्सिडेंट झाला की हिरो को पडली तर हांडा बराच कोणाचाच कोणाला मिळेल. ज्या ठिकाणी तुमच्या अतिशय भारी महागड्या मोबाईलला रेंज आहे तिथं भ्रम आहे. पागल झाले लोक, एकटंच बोलतो ते. असे कोपऱ्या कापऱ्यानं बसलेले असतात तर बोट घालत असतात मोबाईल मध्ये. भ्रम आहे, भ्रम. पण इथं आपल्या ब्रह्मतीर्थामध्ये रेंज नाही, पण स्वामी शुकदास माऊलींनी एवढं अरेंज केलंय तर इथं भ्रम नाही, ब्रह्म आहे. म्हणून हे ब्रह्मतीर्थ आहे. ज्याला हे समजलं त्याने टाळ्या वाजवल्या, ज्याला नाही समजलं उद्या सकाळी पुन्हा डबल आणा. आता मिळत नाही लागत करता काय. एक पाकिस्तानचा माणूस, एक अमेरिकेचा माणूस आणि एक आपल्या भौरच होता पट्टे, ते गजल मारू मारू लागले गप्पा. बरं का गोरे सर, ते रेंज. तो अमेरिकेचा माणूस म्हणाला हमारे देश बोलायची होती इंग्लिश पण हिंदीत बोलत आहे. आणि मी बऱ्याच वेळा सांगत असतो आपल्या हिंद्यालाही भारी. आपली मराठी बाई फक्त मुसलमान बाईची हिंदी बोलू दे, अर्धी मराठी ना अर्धी हिंदी. आगे मागे बाई मेको काय मालूम बाई ते को काय झालं ते हिंदी आहे का. एक बाई म्हणे बाई मैं नदी के ऊपर गई, मेरा पाय घसऱ्या आणि मेरा भाजीचा डबा न भडा भडा सांड्या. अरे काय हिंदी आहे का. एक बाई त्या दूधवाल्याला म्हणे अरे दूधवाल्या भैया कितना पातळ पातळ दूध देता रे बाबा, आज न सगळा दूधच नाश है. तो तोही भारी होता. तो म्हणे बहन आपल्या भांडी अच्छे नहीं घासे इसलिए नाश है. कसा पिकला आशा. वाजवा टाळ्या वाजवता ना. तुम्ही जरा मोकळे राहा, रेंज नसली तरी तुम्ही रेंज मध्ये राहा. तर ते अमेरिकेतले म्हणे बुवा हमारे देश में भांडे, ते बहुरच म्हणजे भांडे. भांडे म्हणजे काय. नाही नाही, ते आपले ताटे म्हणे बर्तन. आम्ही 6 महिने झाले की आम्ही फेकून देतो, म्हणजे आम्ही एवढे श्रीमंत. ते पाकिस्तानवाला म्हटलं अरे हे तर काहीच नाही, आम्ही आमच्या देशामध्ये भांडे एकच महिना वापरतो आणि लगेच दुसऱ्या महिना लागला फेकून देतो. तिथे बहुरच होता पट्टे बसला, तुले भारी भारी. अहो तो म्हणला हे अमेरिकेवाला श्रीमंत हे 2 महिने वापरत, हे पाकिस्तानवाला 1 महिना वापर. अरे आमच्याकडे दोघं म्हणले तुमच्याकडे काय. अरे म्हणले आम्ही एकदा भांड्यात जेवलो डबल वापरतो. ती म्हणले असे भांडेच कोणते. तो म्हणला दुर्नन पदरवाळ्या. मला तुम्ही सांगा एकदा दुरण पदरवाळी जेवलो डबल वापरता का माणूस. हमारा मोबाईल एवढे का आणि तुम्हारा मोबाईल तेवढे आहे का काही उपयोग. तुम्ही ज्या वेळेला शुकदास माऊलीच्या सानिध्यात येता तुम्हाला आणखी बरेच पैलू माहित नाही. ते मगाशी पत्रकार आला आणि तो माझ्या जवळ बसताना मला म्हणे वय मंदिर कशाचे. मी म्हटलं ते मल्लिकेश्वर महादेवाचं. मल्लिकेश्वर. ते म्हणे मी ऐकलंच नाही आतापर्यंत असं कधी. हे नाव कोणी ठेवलं. म्हटलं ते सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊलींनी ठेवलं. म्हणजे याचा अर्थ काय. मग मी ते त्याला माहिती सांगताना त्याला रावलं नाही त्या मोबाईलवाल्याला, त्या पत्रकाराला. त्याच्याकडे मोठा मोबाईल होता, स्टँड बी होतं एवढं साधं. त्यानं मला जरा तिथं वरच्या खोलीत बसवलं आणि तो म्हणला हे जे तुम्ही सांगायला लागले ना शुकदास माऊलीची माहिती ही विनाकारण सोडून द्यावी अशी नाही बाबा. तुम्ही बोला, मी रेकॉर्डिंग करतो. आणि त्यानं व्हिडिओ तयार केले 2. इथं ज्या वेळेला तुमची आपली तो रथ येऊ लागला ना त्यावेळेला तो माझे 2-3 व्हिडिओ तुम्ही शुकदास माऊली बद्दल बोला म्हणे. तो चांगला युट्यूबर आहे.
त्यानं ते सगळे रेकॉर्डिंग केले आणि त्याला आश्चर्य वाटलं की तुम्ही हे जे मध्ये मध्ये जे म्हणता, मी त्याला एक म्हणून दाखवलं, तो जरा चांगला होता, हुशार होता तो, की अनुभूतीतला एक अभंग, ईश्वराचा शोध व्यर्थ का करिता, प्रत्यक्ष असता तुम्हा पुढे, बरे तुम्ही त्यासी कोठे शोधसाल, तयाविन स्थळा हे कोठे. अरे बापरे, आता तरी तुम्ही डोळे उघडून मावशी पहा सर्वा तुम्ही ईश्वराला. ही आपली माय आहे ना पाठीमागे. मी आज मुद्दाम पुढे बसलो ते माईची, कारण मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया, योगक्षेम त्याचा जाणे जडभारी, वाट दावी करी धरुणिया. ते दयानंद बुवानं सकाळी प्रसंग सांगितला. योगक्षेम वाहतात, आणि तुम्हाला जर विश्वास वाटत नसेल, तुकोबरायाचं प्रमाण आहे, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पहावे पुराणी विचारू. म्हणून ते माग आहेत. आमच्या खेड्यातल्या बाया म्हणतात ना, एखादं लेकरू जर भ्यायला लागलं ना, ए पोरा अंधारात जर गेला ना भ्यायचं नाही. मग ते पोरग म्हणतात काय म्हणू मा, मग ती म्हणते दोन्ही हात जोडायचे आणि भेव जर वाटत असेल तर एवढंच म्हणायचं, कशाचं भेव तुझ्या माग पुढं देव, कशाचं भेव तुझ्या माग पुढं देव. मी तुम्हाला आता मंत्र देत होतो, तुम्ही सुद्धा औरत मधले काय सगळीकडचे सगळेजण दोन्ही हात जोडून डोळे झाकून म्हणत जा, कशाचं भेव तुझ्या माग आणि पुढेही देव, कारण तुम्ही यांचे देव आणि तुमचे हे देव, दोघही देव. त्या ठिकाणी आनंदी आनंद आहे. कशाचं भेव तुझ्या माग पुढे देव. म्हणून लक्षात ठेवा, शुकदास माऊली लोकायला कळलेच ते, मला आता जरा 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 जाणीव व्हायला लागली. तुम्ही जर त्या गणपती उत्सवामध्ये त्या जी टॉकीजवर जर माझे प्रवचन ऐकले असतील, तिथं जाणं शक्यच नव्हतं, तिथं भले भले जात नाही. बरं, एक दिवस नव्हतं प्रवचन, गणगणे साहेब रोज ऐकायचे 11 दिवस. आणि त्या लोकांची सक्त सूचना असते, ऐकून घ्या सगळी मंडळी, सगळे अभ्यासू मंडळी बसलेले असतात. एकही शब्द असंवैधानिक चुकीचा जगात दिसतं ते त्यांना चालत नाही, ते कट करतात. एवढे अभ्यासक असतात. त्यांनी मला 10 वेळा सूचना दिली होती की कुठल्याही एखाद्या सामाजिक संस्थेचं, कुठल्याही एखाद्या व्यक्तीचं तुम्ही नाव घ्यायचं नाही, तुमची कुठेही श्रद्धा असो. पण आता जिसका गुरु बलवान उसका चेला पैलवान. अहो, मी असं बसवलं ना ते त्याला मिळत लागेल. बरं काटा तर ते माझा 80 मिनिटाचा एपिसोड तो 10 मिनिटाचा व्हायचा ना, विषयच घटायचा. कारण सुरुवात मी अनुभूतीच्या अभंगाने करायचो, युट्यूबला सगळं आहे. आणि ज्या वेळेला पहिल्या दिवशी ते जरा झांझरले, पण दुसऱ्या दिवशी पासून ज्या वेळेला त्यांनी ते अभंग ऐकायला सुरुवात केली ना, तो जो मेन त्या झी टॉकीचा जो डायरेक्टर आहे, तो कधी कोणाला बोलतही नाही. त्यानं सांगितलं की बाबाजी, जोपर्यंत शुकदास म्हणे हा शब्द येत नाही, तोपर्यंत हा गाथ्यातलाच अभंग आहे असं आम्हाला वाटायचं. एवढी ताकद शुकदास माऊलीच्या अभंगात आहे. कोई बात नाही, चल. मी 11 दिवस एका एपिसोड मध्ये भाऊजी 4-4, 5-5 अभंग. शुकदास म्हणे, ओ माझ्या सद्गुरूचं, अहो जी आयोबाई आहे ना, ऐकून घ्या तुमच्या भाषेत, जी कुकावाली आहे ना, मोठ्या कुकावाली, जिच्या गळ्यात लेबल आहे ना हे मंगळसूत्र, तिनं नवऱ्याला विसरायचं. आणि जो ओरिजिनल निष्ठावान असतो ना कोणताही भक्त शिष्य, त्यांना आपल्या सद्गुरू रायाला विसरायचं नाही. त्याच्या जिंदगीत कमी नाही पडत. नाही तर चहापेक्षा केटल्या झाल्यात गरम. हो, चहापेक्षा केटलेले गरम आहेत. बरं, मी तुम्हाला म्हटलं ना, मी काल गाडी चालवत आलो, स्वामी शुकदास माऊली पट्टीचे ड्रायव्हर होते. तुम्ही म्हणाल कसं प्रमाण आहे? अनुभूतीमध्ये त्यांच्या विचारामध्ये न्यूट्रल असा एक शब्द आहे, न्यूट्रल. आम्ही ज्या वेळेला अकोल्याला होतो ना,
त्यावेळेला सकाळी 4 वाजता हे अशोक भाऊ बाजूला असायचे बाकड्यावर झोपलेले, मी असा खाली असायचो. शुभदास माऊली 4 वाजता विद्यार्थी अवस्थेमध्ये, त्या आत्मानंदला माहिती, 4 वाजता ते बदामाची झाडं असायची त्या अकोल्याच्या शाखेत आश्रमात. मावशी ऐका, तिथं ते काळं पाखरू असतं पा, त्याला कुकडं म्हणतो आपण काहीतरी. ते कुकडं 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 4 वाजता ओरडायचं. तेव्हा स्वामी शुभदास माऊलींनी जे जे काही अनुभव सांगितले, मला एक माझी जुनी डायरी सापडली, मला लिहून घ्यायचा नाद होता. 2002 मध्ये ते प्रसंग, ते ज्या वेळेला मी लिहून काढले आणि त्यांनी काही काही शब्द वापरले. त्यांनी एक शब्द वापरला होता केन. या केन शब्दावर केनोपनिषद, ईश केन कट प्रश्न मुंड मांडुक्य तित्तिरी छांदोग्यम ऐतरेयम च बृहदारण्यकम तथा. 10 मुख्य उपनिषद मावशी, हे मंतव्य येत नाही कोणाला. सौजस मोठ छष्टा बॅम बेस गे बॅम बेस गसी बॅम बेस गसो साम क्यों सो, याच्यात अख्खं व्याकरण आहे. तुम्ही म्हणाल काय बॅम बॅम केलं, कोणा ठोक महाराज, पण याच्यामध्ये आख्य विभक्ती प्रत्यय आहे. सुआउटजस अमाउटजस टा बॅम बेस गे बॅम बेस गसी बॅम बेस गसो साम किओ सो, प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी सप्तमी संबोधन. सलाते सलानाती मराठीच्या शिक्षकांना माहिती. शुकदास माऊलींचा एक एक शब्द मी तर म्हणतो शास्त्र होता, शास्त्र. आणि ते गाडी चालवायचं शास्त्र फार चालवायचं, त्यांना अवगत होतं. हेलिकॉप्टर बनवलं होतं, विमान बनवलं होतं, विमान उडवलं. ते आत्मानंद त्या फेसबुकच्या पोस्टमध्ये टाकत असतात, ते अशोक भाऊ ते विमान भरायला. अहो त्या चिखलीच्या ग्राउंडवर तर त्या काळामध्ये हजारो लोक जमले होते की शुभदास माऊली विमान उडवणार. अहो कोणाला विमान माहिती, इवाईन अगं बाई केवढं मोठं इवाईन, कसं केलं, पडलं तर कसं होईल फटकन, एवढं माहित आपल्याला. ते त्यावेळेस मला वाटतं 84च्या काळात. काय विज्ञानवादी महात्मा आहे, अरे काय भाग्यवान आहात तुम्ही. म्हणून आपल्याला चालवता आलं पाहिजे. मग तुम्हाला गाडी चालवता आली पाहिजे, तुम्हाला डोकं चालवता आलं पाहिजे. फक्त तुम्हाला जास्त नाही चालवता आलं पाहिजे बरं का. लोक लय चालवतात, त्याला शुकदास माऊलीचं एक प्रमाण आहे. शुकदास म्हणे, या तुमच्या चाली चालूपणाखाली मोडतात. जास्त जर चालवायला लागले कार्यक्रम बिघडतो. शुकदास माऊली यांची हातोटी एवढी होती गोरेसर, ते एका महाराजाचे आणि एका ड्रायव्हरचे मरणाचे भांडणं झाले. आता मी रोजचाच कीर्तनातला महाराज असल्यामुळं ते मी मुद्दाम गाडी चांगली शिकून घेतली, ड्रायव्हर बी असतात. पण एकदा गाव जवळ आलं, त्या महाराजाची ड्रायव्हरची झाली भांडण. तो महाराज म्हणला, तू काय समजत होता. तो ड्रायव्हर म्हणला, बाबा तुम्ही काय समजत होता. अरे मला कीर्तन करावं लागतं. तो ड्रायव्हर म्हणला, गाडी चालवणं एवढी का सोपी आहे का. मग त्यानं त्या गावाच्या अलीकडं, जसं भौराच्या इकडे टेकड्यावर, त्यानं पार्ट बदललं. तो महाराज झाला ड्रायव्हर, त्याला जरा थोडाफार गेअर टाकता येत होता. आणि हा ड्रायव्हर झाला महाराज. त्यानं घातला फेटा फेटा असा, गळ्यात रुमाल. आता ते रोजच कीर्तन ऐकू 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 खालच्याला एवढे पाठ होतात, ते काही काही महाराजांना आधीच सांगतात, त्याची आवाज काढून टाकतात, ते सस्पेन्स सांगतात ना. तर त्या ड्रायव्हरला ते रोज ऐकू 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 त्याला तेवढं झालं पाठ कामापुरतं. त्यानं ते पार्ट बदललं, महाराज ड्रायव्हर झाला, ड्रायव्हर महाराज झाला. आणि कसं तरी थातूर मातूर त्या ड्रायव्हरनं महाराज म्हणून कीर्तन केलं. ते खालचे लोक लय चॅप्टर होते, लय हुशार होते. त्याच्या लक्षात आलं हे ओरिजिनल नाही दिसत, हे जरा कच्च आहे. तर त्यातलं एखादं काही काही लोकांनी सवय आहेत का, असे बारीक डोळे करतात आणि असे समोरून जातील. प्रवचन सुरू वाटलं आणि काही नसतं असं म्हणतो, आपण थोड्या वेळाने भेटू, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. अहो ते पागल होतं ना ते प्रवचन करणार, माझे विचारतच काय, चुकलं काय आपलं. तसे काही हुशार लोक होते घरी. त्याच्या लक्षात आलं, त्याने तो महाराजाच्या रूपातला ड्रायव्हर पकडला. ते म्हणले, महाराज कीर्तन तुम्ही केलं, पण आमची जरा शंका आहे. याच्या लक्षात आलं हे जरा चॅप्टर होतं, हे अवघड प्रश्न विचारतात, पण याचा कॉन्फिडन्स नाही पॉवरफुल. हा म्हणला, शंका आहे
विचारा प्रश्न विचारा. मग एवढा अवघड प्रश्न विचारला खालच्या याला काहीच मिळत येत नव्हतं, पण यानं सांगितलं एवढा साधा प्रश्न तुम्ही मला विचारला, याचं उत्तर माझ्या गाडीचा ड्रायव्हर दे. अहो तो ओरिजिनल महाराज होता ना तो. बरं हे लोक त्याच्याकडे गेले तर त्याला वाटलं याचं हुकलं का नाही. अहो त्यानं एवढं सुंदर उत्तर दिलं तर लोकांना डोकं लावलं. ज्याच्या गाडीचा ड्रायव्हर इतका हुशार तो महाराज किती हुशार. याला म्हणतात डोकं चाललं. जिथं स्वामी शुकदास माऊली सारखा महात्मा, मी तर आश्रमाच्या प्रत्येक पार्टवर प्रत्येक उपक्रमावर आता 21 दिवस गुरुचरित्र येणार आहे जी टॉकीजला पुन्हा. त्याच्यात दररोज अभंग आहेतच, पण एक दिवसवर स्वामी शुकदास माऊलींचा निवडला की हे बहुरत मध्ये आले का. अहो मगाशी आमच्या गाड्या जराशा अशा दगडावर आदळल्या तर त्या आमच्या पोरून लगे पार ब्रेक दाबून आम्ही अंग चोरून जरा हळू एवढ्यालेच दगड होते, लय मोठ्या नव्हते गाडी घरी. पण 14 वर्ष भौरदला आले पायी पायी स्वामी शुकदास दिन दुबळ्यांची आई. अरे चालता येत नव्हतं, मोठमोठाले दगड होते. ते सकाराम आप्पा असायचे आमच्या सोबत, त्या वनिताताईचे सासरे, एक पुन्हा दुसरी वनिताताई, वनिताताई एक घरे. त्या माऊलीची बिचारीची तब्येत बरी नाही, पण ते आमचे एक घरे गुरुजी. आणि आमचे जगदीश आप्पा डॉक्टर आहेत, वसंत आप्पा आहेत, जे 2 डॉक्टर झालेत ना या खेड्यात या बहुरत मध्ये. पोरं ते ज्यांचे नातू आहे ते एक कोंडाप्पाजी सांबपुरे एक खरे निष्ठावंत भक्त होते. आपल्या स्वामी शुकदास माऊलीचे जोरदार टाळी वाजली पाहिजे, त्यांची आठवण केली पाहिजे. तर ते डोक्यावर औषधी घेऊन हा रस्ता तुडवत याचे मायबाप आपल्यावर एवढे उपकार केले. आज या ठिकाणी लाईट लागले, शाळा आहे, सगुणा निर्गुणा 2 नद्या. त्या अंधार सांगलीमध्ये गणगणे साहेब, त्या सोपीनाथाची आमचा नामदेव बसलेला इथं सोपीनाथाच्या मंदिरात मी कथा केली, भागवत कथा. तिथले ते लोक त्या बंजारा समाजाच्या माय माऊल्या आहेत, त्या शुकदास माऊलीचं वर्णन करू लागल्या. बाबा आम्हाला असा त्रास होता, असा रोग होता, अशी तकलीफ होती, पण शुकदास माऊलींच्या आम्ही औषधीचं सेवन केलं, आशीर्वाद घेतला, आमच्या जिंदगीमधला सगळा रोग निघून गेला. एवढी पॉवरफुल आपली माऊली. प्रवचन काय जास्त करणार नाही, पण एवढा मोठा जी माळ माया गळ्यात घातली मी तशीच ठेवली. पण पुढे एक नारायणबाबा विसरले होते द्यायचे. याला हिंदीमध्ये नारियल असं म्हणतात, ऐका बरं काय गोरे सर. नारियल हे नारियल आहे. हा नारियल नारियल म्हणजे हे जे माझ्या हातात दिसतं ना वरच हे रियल नाही. हे शेट्या काही खऱ्या नाही, त्या याच्या आतमध्ये जे आहे ना खोबळा तो रियल आहे. तसं स्वामी शुकदास माऊली म्हणाले की देहाची ही खूळ गळून पडावी, बंधने तुटावी नानाविध. देहात राहून झाला कोंड मारा, यातून ईश्वरा मुक्त करी. शरीराची निगा राखता राखता उबगलो आता मनातुनी. शुकदास म्हणे दावी रूप तुझे, झाले आता ओझे शरीराचे. याचा अर्थ असा होता हे वर्ष जे नारियल आहे ना, आतमध्ये असलेला जो रियल आहे, शुकदास म्हणे विवेक आनंद, आनंदाचा कंद मिळाला असे तो आत्मानंद. आत्मानंदी मन लीन झाल्यावरी, बाह्य दुःखे सारी क्षीण होती. आणि हे जे मी हातात धरले ना मावशी ऐका, याची खासियत आहे, एक नंबरचं इमानदार. याच्यासारखं इमानदार जगात कोणी नाही. शास्त्रात वर्णन आहे, प्रथम वयसी पीथम तोय मल्पम स्मरंत, निहित निखिल धारा नारी गेला नराणाम, दधती जन मनाल्पा स्वाद माझी बितांतम.
नाही कृतमुपकारम साधवो विस्मरंती. याचा अर्थ असा आहे, हे जे साधू आहेत ना शुकदास माऊली, हे कधीच विसरत नाहीत तुम्हाला. हे नारळ विसरत नाही. या नारळाच्या झाडाला माणसानं लहान असताना एक तांब्यावर पाणी टाकलं होतं मावशी. या मधल्या मायमावल्या आहे का, एक तांब्यावर पाणी टाकलं होतं याला, एक तांब्यावर लहानपणी. त्याची जाणीव यानं मनात धरली आणि यानं आयुष्यभर स्वतः तुम्ही टाकलेलं जे पाणी आहे, तुम्ही तरी खारं इकडचं तिकडचं कसंही पाणी टाकलं असेल, भांडे धुतलेलं खरकट मरकट टाक बाई त्या झाडाला. आणि या नारळानं त्या पाण्याच्या बदल्यामध्ये अतिशय मधुर गोड असं पाणी आपल्यामध्ये धारण केलं आणि आयुष्यभर मानवाला परत दिलं. एवढं हे इमानदार. म्हणून याचं दुसरं नाव आहे श्रीफल. श्री म्हणजे लक्ष्मी, फळ म्हणजे तिचं लेकरू. हे ज्याला दिलं जातं त्याचं कल्याण होतं. लक्षात ठेवा, हे सन्मानाच्या वेळेला दिलं जातं. म्हणून शुकदास माऊलींसारखा महात्मा हा आपल्या सर्वांवर कृपा करणारा, उपकार करणारा महात्मा आहे. मायबापा, अहो मी तर किती वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. मी रातभर बोलल शुकदास माऊलीवर. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथबाबा, नामदेवराय यांच्यासारखे संत, तेच हे भगवंत म्हणजे स्वामी शुकदास माऊली आहे. म्हणून दरवर्षी मोठ्या आनंदानं तुम्ही महाप्रसाद घेता. प्रसन्न चित्ताने आपण या ठिकाणी हे अमृत प्रवचन ऐकता. गोरे सरांच्या मोबाईलवर नारायणबा मला बोलले या लागते. म्हटलं बर, त्याची काही चिंता करू नका, आम्ही येतो. पण पुढच्या वर्षी, या वर्षी तर सुंदरच झालं, पण आणखी चांगलं नियोजन आपण करून, कारण शुकदास माऊली तुमच्या गावाचं भौरतचं नाव सगळीकडे सांगायचे. अरे ते गरीब लोक आहेत भौरतचे. सर्वांना धन्यवाद. एकदा दोन्ही हात वर करून जोरदार टाळी वाजवा. जगद्गुरु स्वामी विवेकानंद की, भारत माता की, स्वामी शुकदास माऊली की. जोरदार धन्यवाद. धन्यवाद शास्त्री महाराज. आपला अत्यंत व्यस्त कार्यक्रम असून सुद्धा आपण भौरतवासियांसाठी तारीख दिली, वेळ दिली आणि या ठिकाणी आला. यानंतर शास्त्रीजींच्या प्रवचनानंतर या ठिकाणी अत्यंत विनोदी असा कलापथकाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. कलापथकासाठी आलेले कलावंत त्यांनी लगेच व्यासपीठावर आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. भाविकांमधलं कोणी जाणार